4 दिवस CCTV लावलेल्या त्या इमारतीमध्ये स्वतः चॅरिटी कमिशनर मॅडम सर्व स्टाफच्या माध्यमातून फॉर्मची स्वीकृती करत होता. अशामध्ये फक्त विजय पाटकरांचाच फॉर्म कसा भरून दिला नाही? या विजय पाटकर आणि त्यांच्या काही इतर सहकाऱ्यांमुळं ही निवडणूक लादली आणि या गोलमालातला एक भाग विजय पाटकर यांनी कॉमेडी केली. दुसरा जो गंभीर आरोप तुमच्यावरती किंवा एकूण या प्रक्रियेवरती केला गेला तो म्हणजे की एका मंत्र्यांचे OSD कोल्हापूरमध्ये ठाण देऊन आहेत आणि त्यांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केलेला आहे असं देखील पाटकर आणि काही लोक म्हणतात. खरोखर राजकीय हस्तक्षेप या निवडणुकीमध्ये होतोय का? अशा वेळेस आम्ही नीलमताईंना फोन केला. नीलमताई सुद्धा इंटरेस्टेड नव्हतं आणि टार्गेट फक्त मेघराज भोसले याला मी पिक्चरमध्ये माझे काम दिलं, त्यांनी नाही मला दिलं. मी निर्माता शेवटी चॅरिटीमध्ये प्रशासक आहे. एवढा खोटा बोलतोय? मी विद्यमान अध्यक्ष आहे, प्रशासक नाहीच आहे. नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि आपण पाहतात टॉप न्यूज संवाद. मंडळी, सध्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कधी नव्हे ती ही निवडणूक इतकी लक्षवेधी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि याच अनुषंगाने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक राजकीय आखाडा ठरली आहे का, या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. माझ्यासोबत आहेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि या निवडणुकीतील उमेदवार, जे या एकूण सगळ्या प्रक्रियेच्या आणि त्याच जोडीनं या वादाच्या केंद्रस्थानी आहेत, मेघराज राजे भोसले. नमस्कार. मेघराजजी, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. धन्यवाद. आपण सुरुवातीलाच मी आभार यासाठी म्हणतो की अतिशय चुरशीची आणि चर्चेतली निवडणूक आहे. अतिशय वातावरण तापलेलं आहे आणि या सगळ्या तापलेल्या वातावरणातनं वेळ काढून तुम्ही इथे मुलाखतीसाठी आलेला आहात, आमच्याशी बोलण्यासाठी आलेला आहात. अर्थात कारण देखील तसंच आहे, कारण 2-3 दिवसांमध्ये खूपच वेगळ्या स्वरूपाची चर्चा या निवडणुकीमध्ये सुरू झालेली आहे. आणि त्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवारांना अर्जच दाखल करू दिले नाहीत, अशा स्वरूपाचा एक गंभीर आरोप होतोय. त्यात कितपत तथ्य आहे ते सुरुवातीला सांगा. सर्वप्रथम मी आभार मानतो की आपल्या माध्यमातून, टॉप न्यूजच्या माध्यमातून आज या सर्व गोष्टी मला उघड करता येतील. खरोखरच आमचे मित्र विजयजी पाटकर सर हे कॉमेडी कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी काल ज्या प्रकारे कॉमेडी केली त्यात महाराष्ट्राची फार मोठी करमणूक झाली. अनेकांना विशेष वाटलं की 60 लोकांना फॉर्म भरले. ज्या बिल्डिंगमध्ये चित्रपट महामंडळाचं मुख्य कार्यालय आहे कोल्हापूरमध्ये, या बिल्डिंगमध्ये या फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होती. 19, 20, 21, 22 4 दिवस ही प्रोसेस चालू होती. 4 दिवस CCTV लावलेल्या त्या इमारतीमध्ये स्वतः चॅरिटी कमिशनर मॅडम सर्व स्टाफच्या माध्यमातून फॉर्मची स्वीकृती करत होता. अशामध्ये फक्त विजय पाटकरांचाच फॉर्म कसा भरून दिला नाही? मी फॉर्म कोण घेऊन आलं होतं, कोणाच्या हातून कोणी पळवला का, तो फाडून टाकला का, असं काहीच झालं नाही. संध्याकाळपर्यंत आम्ही होतो. आम्हाला सुद्धा विशेष वाटलं की अरे विजय पाटकर जे माझे अध्यक्ष आहेत त्यांनी फॉर्म कसा भरला नाही? कारण त्यांनी तर माझ्या विरुद्ध फार रान उठवलं होतं, महामंडळ बचाव, हा भ्रष्टाचार झाला, तो झाला, तो झाला. मग आम्ही म्हटलं ठीक आहे, आता निवडणुकीत सामोरे जाऊन त्यांना कौल मिळेल त्याचा. परंतु ज्यावेळेस आमचं असं लक्षात आलं की त्यांच्याही लक्षात आलं की या निवडणुकीला आपण खोटेपणाने पुढे जाऊ शकत नाही. ही निवडणूक आपण सभासदांवर लादली. 45,000 सभासदांचा हक्क हिरावून आपण लादली. त्यामुळं ठीक आहे, 3,400 सभासदांना तुम्ही अधिकार दिले, पण राहिलेले 42,000 सभासद हे तुमच्यावर चिडलेत आणि ते घरोघरी जाऊन प्रचार करतायत. या विजय पाटकर आणि त्यांच्या काही इतर सहकाऱ्यांमुळं ही निवडणूक लादली. सुप्रीम कोर्टाचा स्टे उठल्यानंतर रात्रीत इलेक्शन लागलं, दुसऱ्या दिवशी केलं आणि 2 दिवसात फॉर्म भरायची प्रोसेस चालू झाली. हे घडलं कसं? एवढं चॅरिटी एवढं फास्ट कसं झालं? धर्मादायामध्ये कुठलाही आपला निर्णय वर्षानुवर्ष पडत राहतो. हायकोर्टला सुट्टी, सुप्रीम कोर्टला सुट्टी, स्वतः डेप्युटी चॅरिटी कमिशनर कोल्हापूरच्या मॅडमला सुट्टी, यात एक इन्स्पेक्टर मॅडम डायरेक्ट प्रोग्राम कशी लावते? त्यामुळे यात फार मोठं गोलमाल होता आणि या गोलमालातला एक भाग विजय पाटकर त्यांनी कॉमेडी केली. असा कुठलाही फॉर्म भरला नाही. फॉर्म त्यांना भरायचाच नव्हता, ते घाबरले होते. म्हणून ज्यावेळेस फॉर्म भरला नाही कळल्यानंतर त्यांचे सहकारी की तुम्ही आम्हाला फसवलं,
की आम्ही तुमच्या मागे राहिलो, बचाव समिती हे सगळं नाटक होतं, राईन टायमिंगला तुम्ही माघार घेतली म्हणून त्यांच्यावर आक्रोश करायला लागले. तर त्यांनी ते खोटारडा आरोप माझ्यावर केला. हे अतिशय खोटं आहे. त्यांनी विश्वासाने लोकशाही पद्धतीने या इलेक्शनला पुढे यायला पाहिजे होतं. मागच्या वेळेसही ते दारूण त्यांचा पराभव झाला. सर्व पॅनल माझा निवडून आला. त्यामुळे त्यांना गॅरंटी होती आणि त्यानंतर गेली 5 वर्ष आणि परत मिळालेली 5 वर्ष, 10 वर्षामध्ये आम्ही जी कामं केलेली आहेत, त्यांनी विरोध घेऊन, त्रास देऊन सुद्धा, त्यामुळे यावेळेस सुद्धा आम्ही प्रचंड बहुमताने 17 पैकी 17 जागा घेऊन आम्ही विजयी होणार होतो. ते आता आपण त्याविषयी देखील बोलणार आहोत. मला आता प्रश्न म्हणजे दुसरा जो गंभीर आरोप तुमच्यावरती किंवा एकूण या प्रक्रियेवरती केला गेला तो म्हणजे की एका मंत्र्यांचे OSD कोल्हापूरमध्ये ठाण देऊन आहेत आणि त्यांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केलेला आहे, असं देखील पाटकर आणि काही लोक म्हणतायत. खरोखर राजकीय हस्तक्षेप या निवडणुकीमध्ये होतोय का? मग तो अर्थातच नीलम शिर्के सामंत यांच्या दृष्टिकोनातून. नाही, नाही. हे अतिशय म्हणजे खोटा आरोप आहे. भूल करणारा आरोप आहे. निश्चितच नीलमताई शिर्के या उदयजी सामंतांच्या मिसेस आहेत. परंतु त्यांचा आणि इंडस्ट्रीचा काही संबंध नाही. नीलम शिर्के या आमच्या अवर्ग सभासद आहेत. अभिनेत्री म्हणून कार्यरत आहेत. मी माझा ज्यावेळेस सिलेक्शन लागलं, पिरियड फार कमी होता. 2 दिवसात फॉर्म भरायचे होते 19 पासून आणि तेवढ्यात या 3400 मध्ये अभिनेत्री शोधणं अवघड होतं. त्यामुळं ज्यांची नावं आहेत त्यामध्ये मतदार यादीमध्ये, त्या प्रत्येक अभिनेत्रीला मी विचारलं की ताई तुम्ही इंटरेस्टेड आहात का? त्यामध्ये किशोरी शहाणे असतील, आपल्या बेर्डे मॅडम असतील, नंतर अलका कुबल असतील, जे जे हे आहेत. वर्षाताईंना विचारलं मी, उसगावकरांना, की तुम्ही इच्छुक आहात का? तर सगळ्या म्हटले की नको, मी नाही आहे, तुम्ही चांगलं काम करताय, काही मदत लागली सांगा. अशा वेळेस आम्ही नीलमताईंना फोन केला. नीलमताई सुद्धा इंटरेस्टेड नव्हत्या. ऑलरेडी त्या बालरंगभूमी नाट्य परिषदेवर कार्यरत आहेत. प्रचंड काम मोठं आहे त्यांचं. त्या स्वतः इन्व्हॉल्व होऊन काम करत असतात. महाराष्ट्रभर वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. त्यामुळे त्यांना चित्रपट महामंडळाच्या संचालक बॉडीवर येण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. पण मी ताईंना सांगितलं, ताई चांगला पॅनल आहे, आम्ही काम केलं, पण आता असा प्रॉब्लेम आहे की अभिनेत्री आणि अभिनेता वेल नोन असावा लागतो थोडा, तो एक हे असतो. तर असे व्यक्ती कोण आम्हाला मिळत नाही, तर तुम्ही आमच्या पॅनलमध्ये यावं अशी मी त्यांना विनंती केली. त्या माझ्याकडे आल्या नाहीत. किंवा त्यानंतर त्या म्हणल्या ठीक आहे, मी बघते, विचार करून सांगते. त्यानंतर ताईंचा होकार आला. मग ताईंना आम्ही घेतलं. यात कुठंच काही यात राजकीय संबंध नाही. त्या एका मंत्र्यांच्या मिसेस आहेत याचा संबंध नाही. त्या अगोदर त्या नीलम शिर्के आहेत. नीलम सामंत नाहीये, तर नीलम शिर्के म्हणून आम्ही फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे काहीच विषय नव्हता आणि अजून इलेक्शन प्रोसेस चालू झाली नव्हती. पण ज्यावेळेस नीलम शिर्केंचा अर्ज आला त्यावेळेस त्यांचे दावेदार आणले की ह्या चांगल्या कॅन्डिडेट यांनी दिलेले आहेत, त्यामुळे निश्चित अभिनेत्री गटात ते निवडूनच येणार, कारण त्यांचं कार्य मोठं आहे. मग याला करण्यासाठी विजय पाटकर आणि त्यांच्या विरोधी मंडळांनी वेगवेगळ्या हे लावडवल्या आणि भीतीपोटी त्यांनी फॉर्म तर भरले नाहीच. तर नीलम शिर्के आल्यामुळं राजकीय हस्तक्षेप कसा आहे मला कळलं नाही. 60 लोकांना विचारा, तुम्हाला तिथं कोण OSD दिसला का, एका मंत्र्याची गाडी दिसली का, किंवा काय दिसलं का? बाकीच्यांना दिसलं नाही. विजय पाटकरांना मुंबईत बसून दिसलं का? विजय पाटकर आलते का कोल्हापूरला? नव्हते आले. तर हे सगळं खोटे आरोप आहेत. असं कुठलाही हस्तक्षेप, असं कुठल्याही मंत्र्यांचा त्यात इंटरफरन्स अजिबात नाही. आमच्या लेवलला नीलम शिर्के अभिनेत्री म्हणून काम करत होत्या आणि त्याप्रमाणेच तो फॉर्म भरलेला गेला होता. या आरोपांना उत्तर देताना तुम्ही आत्ता जी भाषा वापरताय ती खूपच सौम्य आणि समंजस अशी आहे. मात्र काल एक व्हिडिओ तुमचा मी पाहिला, त्याच्यामध्ये तुम्ही विजय पाटकरांसंदर्भात खूपच ज्याला आक्षेपार्ह म्हणता येईल, म्हणजे असे शब्द अगदी ज्याला आपण शिवीच म्हणतो अशा स्वरूपाचे शब्द वापरले. तर एवढा संताप किंवा अशा पद्धतीने व्यक्त होण्याची आवश्यकता आहे का? नाही, निश्चितच माझा इतक्या वर्षाचा अरुणजी तुम्ही मला ओळखता किंवा इंडस्ट्रीतले बरेच जण ओळखतात. मी अतिशय मृदू स्वभावाचा आहे, लो प्रोफाईल वागतो. कधीच कुणाला आयुष्यामध्ये शिवी दिली नाही. मी सांगितलं माझे आई वडील परमार्थिक आहेत, माळकरी आहेत. माझ्यावरती सुद्धा संस्कार आहेत. मोठ्यांचा रिस्पेक्ट देणं हा माझ्यावर आहे. पण एखादा व्यक्ती जर खोटं बोलत असेल, तर खोटं किती वेळा, हा माणसाने प्रत्येक वेळी मला त्रास दिलेला आहे. मागे पंचवार्षिकला पण असा त्रास दिलेला आहे आणि टार्गेट फक्त मेघराज भोसले याला मी पिक्चरमध्ये माझे काम दिले, त्यांनी नाही मला दिलं. मी निर्माता आहे शेवटी. तरी मी याला आणि प्रत्येक विजय सर असं रिस्पेक्टफुली ज्यावेळेस माझ्या असं मला झालं की अरे फार गोंधळ व्हायला लागला, फार व्हायला लागले, मी सर्वांशी बोललो. सर्व पॅनल प्रमुख मागचे होते त्यांच्याशी बोललो की अरे आपण एकत्रित येऊन पॅनल करूया,
काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला वाटत असेल मी काम करत नाही तर वेगळा अध्यक्ष करा, हा पण प्रॉब्लेम नाही. तर त्यानंतर ही माझी चूक झाली का? मी सर्वांना प्रयत्न केलं त्यावेळेस काय मी त्यांना शिवी देऊन फोन केला का, दम टाकला का काय, विजय सर तुम्ही यावं असं हे. त्यानंतर त्यांना नाही वाटलं, विषय संपला ना. मी 2 वेळा फोन केले आणि प्रत्येक जण म्हणले सर एकदा ट्राय करा, नको इलेक्शन ये. अरे दुसऱ्या वेळेस फोन केला तरी नाही म्हटले. आणि आत्ता फॉर्म भरल्यानंतर 2 दिवसानंतर तो विषय काढायची काही गरज होती का? आणि त्यावेळेस त्यांनी जी भाषा वापरली की याला लाज वाटायला पाहिजे, ही कुठला प्रकार आहे, ही शोभती का, त्यांना शोभती का? मग त्यावेळेस माझ्यातला मेघराज राजे भोसले जागा झाला. मग मी पण एक खानदानी घराण्यातला आहे, मला पण काहीतरी हे आहे, इज्जत आहे. माझ्यामुळे पण लाखो कलावंतांचं नेतृत्व करतो मी. जो 125 संघटना आहेत वेगवेगळ्या याच्या, त्याच्या महाकला मंडळाचा अध्यक्ष आहेत, लोककलांचा अध्यक्ष आहे, लावणीचा अध्यक्ष आहे, नाट्य परिषदेचा अध्यक्ष आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये इव्हेंट करून कॉर्पोरेट इव्हेंट आणले, भरपूर काम केलेलं आहे मी पण. 30 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. एखादा व्यक्ती जर मला अशा प्रकारे जर खेचत असेल तर त्याला त्या भाषेत उत्तर देणं गरजेचं होतं, म्हणून मी त्या भाषेत उत्तर दिलं. कारण त्यांनी त्या चुका केलेल्याच आहेत. या तुम्हाला वाटत होतं त्या तो राग असतो की अरे तू चुका करायच्या, तू खोटं बोलायचं, तू फॉर्म नाही भरायचा, परत तू पळपुटा झाला, पळपुटा अध्यक्ष म्हणून झाला, महामंडळाची इज्जत गेली, सगळ्या पेपरला फोटो लागले, रिक्षामधनं पळून गेला आणि तू मला शिकवतोय, माझे आरोप करतोय. पण जेवढे भ्रष्टाचार आरोप केले सगळे खोटे, जावा ना कोर्टात. एक केस टिकली नाही यांनी. आतापर्यंत माझ्याकडे 50 केस टाकले यांनी. चॅरिटी असेल, सिव्हिल कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, प्रत्येक ठिकाणी विजय पाटकरनी पैसा पुरून या लोकांना माझ्या मागे लावलं आणि महामंडळाची अडचण निर्माण केली. चॅरिटीमध्ये प्रशासक आहे, एवढा खोटा बोलतोय. मी विद्यमान अध्यक्ष आहे, प्रशासक नाहीच आहे. कारण त्यांनी त्यांच्या याच्यात की तुम्ही 10 वर्षामध्ये काहीच काम केलं नाही, चित्रपट महामंडळ बंदच पडलं एका अर्थाने, आता प्रशासक तिथे आहे, वर्ष झाला, कामगारांचे पगार नाहीयेत असे आरोप केलेले आहे. मग यातलं काय तथ्य आहे नेमकं? खरोखर कामगारांचे पगार थकलेत का? मी सांगतोय की कुठलाही प्रशासक नाही, बॉडी पूर्ण आमची तशीच आहे. फक्त आम्ही कुठलेही आर्थिक व्यवहार म्हणजे जे नियमात बसत नाही, कारण आम्ही काळजीवाहू थोडक्यात आता आहे, तर आम्हाला काही निर्णय घ्यायचे निर्बंध आहेत. तर त्यात कुठेतरी काय त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून ह्यांनीच अर्ज केले ना. चॅरिटीमध्ये तुम्ही चेक करू शकता की यांचे आर्थिक व्यवहार बंद करा, पहिले आर्थिक व्यवहार बंद करा. म्हणून आमच्या चेकवर फक्त इन्स्पेक्टरची साईन आहे. तो अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचाच आहे, अध्यक्ष मीच आहे, खजिनदार तेच आहेत, उपाध्यक्ष तेच आहेत, सगळे जे पदाधिकारी आहेत. त्यामुळे केलं. आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कामगारांचा पगार निघू नये अर्ज देणारे ह्यांचीच कोल्हापूरमधील लोक आहेत. ह्यांनी थांबवले की ह्याचं लाईट बिल देऊ नये, या वेगवेगळ्या ऑफिसच्या स्टाफचा पगार करू नये, कारण ते परमनंट नाही आहेत. त्यांना अध्यक्षांनी परत भरलं. एखादा ऑफिस चालवत असताना आमची मुदत संपली, आता मुदत संपली त्यानंतर 5 वर्ष झाले. त्या 5 वर्षात एखाद्या ऑफिसच्या स्टाफनी नोकरी सोडली तर त्यावर सर्व संचालकाच्या अध्यक्षाच्या विशेष अधिकारात स्टाफ घेऊ शकतो ना आपण. ऑफिसचं चाललं पाहिजे, त्या स्टाफचा पगार काढले नाही यांनी, काढून दिले नाहीत. तर त्यामुळे ते पगार थकले होते वेळोवेळी. यांनी अडमोठेपणा केल्यामुळे ते पगारही निघाले, कुणाचं काही म्हणणं नव्हतं, कामगार खुश होते, कामकाज व्यवस्थित चाललं होतं. पण दररोज अडकाटी करणं, हे करणे आणि खोटं खोटं रेटून बोलायचं, अभिनय करायचा, रेटून असं झालं तसं झालं हे झालं, काही नाही, सुरळीत चाललं होतं. ज्या 55 वर्षात जेवढी प्रगती झाली नाही. आम्ही कारभार ताब्यात घेतला 2016ला, महामंडळाची 2 कोटी एफडी होती आणि जवळजवळ पुढच्या 5 वर्षात आम्ही 15 कोटीपर्यंत कमाई केली. 3 ठिकाणी महामंडळाचे ऑफिसेस केले, कॉर्पोरेट ऑफिस स्वतःचे विकत घेतले. महामंडळाची एकमेव प्रॉपर्टी कोल्हापूरमध्ये होती, तेवढंच ऑफिस. पुणे मुंबईमध्ये काही नव्हतं, तिथे ऑफिसेस घेतले. कोल्हापूरमध्ये स्वतःचं ऑफिस घेतलं. ही प्रगती नाही तर काय. भरपूर प्रॉपर्टी महामंडळात झाल्या, लोकांना पेन्शन चालू केली. औषधोपचारासाठी पूर्वी 5-10 हजार मिळायचे कोणाला तरी एखाद्याला, ते आम्ही 1-1 लाखापर्यंत मदत केली. कुणाला काय अचानक ऍक्सिडेंट झाला, काही झालं, मोठा आजार, त्या गोष्टी दिसतात. त्यांच्या काळात काही झालं नाही. म्हणून मी काल चिडून बोललो की ज्या माणसाने फक्त स्वतःच्या काळात येणाऱ्या डिरेक्टरकडनं पिक्चर पळवणे, त्या निर्मात्याला पटवणे, मी अनुदान काढून देतो, हे देतो. विजय पाटकरांनी त्या काळात किती पिक्चर केले बघा अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत 1 वर्षाच्या. आणि माझं म्हणजे 1 वर्षात त्यांनी काय काम केलं ते सांगा की मी असं भरीव काम केलं. मेघराज भोसलेंनी काम केलंय, माझी लिस्ट आहे, मी तुम्हाला देऊ शकतो काय काम केलंय. विजय पाटकरांनी काय काम केलं तर फक्त स्वतःला पिक्चर मिळवून एवढंच काम केलं. त्यामुळे त्यांना कुणीही सभासद विचारत नाहीत, मुंबईतले लोक सुद्धा विचारत नाहीत. त्यामुळे ते पडणार होते म्हणून फॉर्म भरला नाही.
म्हणजे चित्रपट क्षेत्रातील कलावंत असू देत किंवा एकूणच मराठी चित्रपटाच्या हितासाठी काम करणे हे साधारणपणे महामंडळाचा उद्दिष्ट आहे. त्या दृष्टिकोनातनं तुम्ही आता केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली आहे. आणखी काय प्रश्न आहेत? आता म्हणजे या निवडणुकीच्या निमित्तानं थोडं लोकांना आहे, काय होतं फक्त निवडणूक हो, कळते. हो, पण हो. हे महामंडळ म्हणजे नेमकं काय आहे बुवा? का का फक्त इथं असंच म्हणजे इतर जसे हं, हं, महामंडळ हं, असतात, जशा निवडणुका होतात हं, आणि हं. जसं चालतं तसंच इथं की तर काय नेमकं काम आहे? नाही. काय प्रश्न आहेत आता? आता अलीकडच्या काळात वाचनात किंवा जे चर्चेत येतात ते म्हणजे हं, फक्त मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत हं, नाही. हं, हं, हं. याच्यापेक्षा पुढे कोणी जात नाही, याच्या पलीकडे कोणी हं, जात नाही. हं, हं, हां. हं. नाही, निश्चितच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही फार जुनी संस्था आहे. मालजी पेंढारकरांपासून मोठ्या-मोठ्या व्यक्तींनी याच्यावर अध्यक्षपद भूषवलेलं आहे. हे करत असताना महाराष्ट्र शासन आणि कलावंत, चित्रपट कलावंत साधारणतः तंत्रज्ञ असतील, निर्माते असतील, यांच्यातील एक मध्यस्थी म्हणून दुवा म्हणून काम करत असतं हो. चित्रपट महामंडळ. याला महाराष्ट्र शासनाची अधिकृत मान्यता होती. ज्या प्रकारे प्रत्येक ह्याला अनुदानाला चित्रपटाला 40 लाख मिळतात. त्या अनुदानाची एन-ओ-सी ही चित्रपट महामंडळाकडून घेतली जायची. ती झाल्यानंतर शासन त्यांना 40 लाख रुपये अनुदान द्यायचं. याचा अर्थ एक होता, की जर त्या निर्मात्यांनी कुणाचे पैसे ठेवले असतील, कलावंतांचे, तंत्रज्ञांचे, तर आम्ही त्या सर्व लोकांशी संवाद साधून, चर्चा करून मग एन-ओ-सी द्यायचो. त्यामुळे ती फार मोठी एक कॉन्फिडन्स होता लोकांना, की महामंडळात गेले तर आपले पैसे बुडणार नाही. त्यामुळं किंवा एखाद्या निर्मात्याला कोणी त्रास दिला, तर त्या कलावंत तंत्रज्ञाला सुद्धा योग्य तेव्हा कारवाई करण्याचे महामंडळाला अधिकार होते. महामंडळामध्ये एक लवाद समिती आहेत. रिटायर्ड एस-पी असतील, डी-वाय-एस-पी असतील, ॲडव्होकेट्स असतील, असे लोक त्याच्यावर काम करतात. हे करत असताना सुसंवाद साधणे सर्व निर्मातापासून ते स्पॉट बॉयपर्यंत ज्या ज्या कॅटेगरी आहेत, दिग्दर्शक असेल, आर्ट डायरेक्टर असेल, म्युझिक डायरेक्टर असेल, लेखक असेल, कॅमेरामन असेल, यांचे जे एकमेकांशी सुसंवाद साधण्याचं काम महामंडळ करतं. यातून कलाकारांच्या ज्या अडचणी आहेत, कलाकारांना काय काय पाहिजे शासनाकडनं, ते शासनाकडनं करून घेण्याचं काम महामंडळ करतं. आणि आत्तापर्यंत इतक्या वर्ष 60-70 वर्षाच्या काळात शासन नेहमीच कुठलीही कमिटी करताना, सांस्कृतिक क्षेत्राचा निर्णय घेताना चित्रपट महामंडळ संवाद साधतं आणि त्यांच्या विचाराने ते त्या प्रकारचे रूल्स असतील किंवा फॅसिलिटीज असतील ते त्याचा जी-आर काढतं. बरं. आणि ज्याचा मी आता उल्लेख केला, की प्रामुख्याने चर्चा होत असते ती म्हणजे मराठी सिनेमांना हं, स्क्रीन हं, मिळत हं, नाही, हं, हं. थिएटरमध्ये त्यांना पडदा बरोबर, मिळत नाही, अशा बरोबर. पद्धतीचे. त्याविषयी बोलताना देखील असं बोललं जातं, की हे महामंडळ फार काही करत नाही. हं. कारण जे काही करतं मग कुठलेतरी मनसेचे चित्रपट सेना करते किंवा नाही. मग आणखी शिवसेनेचे किंवा मग आणखी हं, कुठले राष्ट्रवादीची असेल. हं. महामंडळ म्हणून कधी भूमिका घेताना दिसलं नाही, अशा पद्धतीचा आरोप किंवा नाही, टीका काय होते. होतं, आम्हाला कधीच त्याचा फार प्रोपगंडा केला नाही आम्ही हं. किंवा दाखवलं नाही. काही लोक असे असतात जे स्वयंघोषित नेते असतात, जे प्रसिद्धीला फार हपापलेले असतात. दररोज एक प्रेस नोट काढणं आणि पाठवणं अशासाठी काही लोक प्रसिद्ध आहेत. ज्यांनी आयुष्यामध्ये एक चित्रपट काढला नाही, एक नाटक काढला नाही, एक लावणीचा कार्यक्रम काढला नाही. हे जर धोरण सांगतात, मला हसायला येतं, की आम्ही 30 वर्ष काय केलं इंडस्ट्रीत. 1995 साली मी पहिलं प्रोडक्शन केलं. आता 26 म्हणजे 31वं वर्ष माझं चालू आहे कारकिर्दीचं. यशस्वी कारकीर्द आणि ऑलराऊंडमध्ये मी गावागावात फिरलोय. पार तमाशापासून, तंबूतल्या थिएटरपासून, ते इव्हेंट्सपासून ते नाटक, सिनेमा, लोककला सगळे कार्यक्रम केले, स्वतः प्रोड्यूस केलेले आहेत. ज्यांनी काही केलंच नाही, तर त्यांनी आम्हाला शिकवू नये. राहिला प्रश्न चित्रपट वितरणाचा. वितरणावर फार प्रकारे आम्ही अभ्यास केला. वितरणावर एकच पर्याय आहे, की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं पाहिजे. जोपर्यंत चित्रपटाची संख्या वाढते आणि तेवढ्याच प्रमाणात थिएटरची संख्या कमी होते. हे फार मोठं गणित, ह्याला कोणीच सोल्युशन काढू शकत नाही. तर आम्ही शासनाचा वेळोवेळी फॉलोअप घेतोय, चालू आहे. माननीय आशिष शेलार साहेबांना पण मध्ये भेटलो. मुनगंटीवार साहेब असताना पण भेटलो. तावडे साहेब असताना पण फॉलोअप चालू आहे आमचा, की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक मिनी थिएटर व्हावं. ते छोटे-छोटे कॅपॅसिटी असावं. त्यातून जवळ-जवळ 300 थिएटर निर्मिती केल्यानंतर फक्त 10,000 जरी शेअर आला निर्मात्याला एका थिएटरमधनं, तरी त्याला करोडोचा बिझनेस होऊ शकतो 300 थिएटरमधनं. आणि ग्रामीण भागामध्ये मराठी चित्रपट थिएटरमध्ये पाहायला लोकांना इंटरेस्ट आहे, परंतु चांगले थिएटर्स नसल्यामुळे ते जात नसतील. एक कमी 150-200 कॅपॅसिटीचे थिएटर्स तयार केले. यासाठी शासनाने आम्हाला फक्त जागा दिली लीजवर.
तर त्या जागी आम्ही चित्रपट महामंडळातून थ्रू इन्व्हेस्टमेंट न करता प्रायव्हेट पार्टनर घेऊन आम्ही ते 300 थिएटर उभा करू आणि निर्मात्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. काय करायचं, बाकीच्या काही पक्षी असतात नुसते शो की मराठी आणणे मराठी आणणे, त्या थिएटरवाल्यांचे पण प्रॉब्लेम्स आहेत. तर मराठीला चित्रपटात प्रेक्षक येत नसतील आणि तुम्ही 500ची ऑडी घेणार आणि तुमचे 10 प्रेक्षक, तर त्यांचं लाईट बिल आहे, कर्मचारी आहे, ते आम्हाला बोलून सांगतात की अध्यक्ष साहेब सांगा आता आम्ही कसं चालवायचं. हे त्या दर्जाचे चित्रपट निर्माण हा होणं तर किंवा निर्मित होणं आणि यासाठी ग्रामीण भागात प्रेक्षक आहे ना जिथे आणि 100-150 कॅपॅसिटी असेल तर तो अतिशय चालू शकतो. त्याला विन विन सिच्युएशन होते. थिएटरवाल्यालाही प्रॉफिट होतो आणि निर्मात्यालाही होतो आणि डिस्ट्रीब्युटरलाही होतो. त्यामुळे भाडे तत्वावर न घेता शेअरिंग बेसिसवर गेलं. मी सांगितलं ना, एका थिएटरमधनं 10,000 रुपये जरी आले तर 300 थिएटरचे एक आठवड्याचे किती होतात. 2 आठवडे जरी पिक्चर चालला तरी सगळ्यांनाच पैसे मिळतात. तर मोठे मोठे नुसते थिएटर्स घेऊन उपयोग नाही. अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं. पण आता थिएटरची संख्या कमी आहे. आहेत कुठे पुणे, मुंबई, कोल्हापूर, त्यात पण एका दुसरे थिएटर राहिलेत काही ठिकाणी. थिएटर फार संख्या कमी झाली. त्यामुळे भांडणं होतात की थिएटर्स मिळत नाही. तर थिएटरची संख्या वाढली तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं मला वाटतं. सगळ्यांनी एकत्रित येऊन या सगळ्या विषयामध्ये प्रयत्न करणं गरजेचं असतं. निवडणुका ह्या होत असतात. गेल्या वेळी निवडणूक झाली, पाटकरांचा पराभव झाला, पण त्यानंतर अपेक्षित असं म्हणजे कुठल्याही हो. कुठेही गेलं की बाबा सगळ्यांनी सामोपचाराने पुढचा कारभार करायचा. तुमचं आणि पाटकरांचं नेमकं असं काय म्हणजे बांधाला बांध आहे, काय फाटलंय, म्हणजे काहीही असं नाही, काय काही काय नाही. वय राहायचं? आता मी सांगतो, ते पडल्यानंतर मी माझ्या पिक्चरमध्ये कास्टिंग करताना सांगितलं मी विजय पाटकरांनाच घ्या, की विषय संपला. हो. पण ते विसरायला तयार नाहीत, कारण त्यांना फक्त सत्ता पाहिजे, त्याचा वापर पाहिजे आणि सगळ्यात त्यांचा फायद्याचं क्षेत्र म्हणजे आमच्या इथं संचालकासाठी व्हायचं तर तिथं निर्माती नोंद झाली की दिग्दर्शक कॅटेगरीतला जातो, बघतो अरे हा नवीन निर्माता आलाय, त्याला सांगतो मला द्या, मी दिग्दर्शन करतो. कॅमेरामन असला तो म्हणतो मला द्या, मी डीओपी करतो. रायटर असतो, मी स्टोरी देतो. मग ही आहे, मी एकटाच निर्माता या कॅटेगरीत आहेत. मला त्या निर्मात्याचा काय फायदा नाहीये की मला त्याला काय ओढायचं नाही, मला लोकांचं कल्याणच करायचं आहे. त्यामुळे मी सांगतो ना, महामंडळाचं काही नुकसान झालं तर माझं नुकसान होणार नाही, पण ह्या सगळ्या कॅटेगरीत नुकसान होतं. मी त्यांच्यासाठी भांडतो. आणि पाटकरांचं काय आहे की ज्या खुर्चीवर बसून त्यांनी फायदा करून घेतला, ती खुर्ची नसली की त्यांना प्रॉब्लेम आहे. त्यांना शेजारची खुर्ची नको, अध्यक्षाची खुर्ची पाहिजे. त्यांना माहिती आहे, ते माझ्यावर संचालक म्हणून 2.5 वर्ष माझ्यावर काम केलं. माझी कामाची पद्धत माहिती आहे. एके दिवशी त्यांचं वाक्य पण आहे की भोसले साहेब तुमच्या एवढं आम्ही वेळ देऊ शकत नाही, काम करू शकत नाही, पुढचे 10 वर्ष तुम्ही अध्यक्ष एवढं छान काम करा, हे त्यांचं वाक्य होतं. पण फ्रस्ट्रेशन मध्ये काल कसलं वाक्य होतं बघितलं ना. त्यामुळे अशा लोकांना वयोमर्यादा म्हणजे वयोपरत्वेने रिटायर व्हावं, आम्हाला आशीर्वाद द्यावेत, पाठीशी राहावं, मार्गदर्शन करावं. हे करू शकत नाहीत, फिरू शकत नाहीत, यांना फक्त सेलिब्रिटी म्हणून पाहिजे असतं. मी अध्यक्ष 24 तास असतो, मला रात्री 12 वाजता फोन करा, मी असतो. मी दररोज दिवस पूर्ण वेळ चित्रपट महामंडळाचं काम करतो. माझे इतर व्यवसाय प्रोडक्शन त्यामुळे कमी झाले, परंतु महामंडळाच्या प्रत्येक लोकांना अटेंड करणं, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतं. यात काही मला पगार नाही, कुठलं काही पैसे मिळतात, मानधन असं नाही, काही नाही, पण एक आवड, त्यामुळेच लोक माझ्या पाठीशी आहेत. मग असं असताना पाटकरांनी देखील तुमच्याकडून किंवा तुमच्या पॅनल मधून उभं राहावं असं तुम्ही म्हटलं होतं त्यांना? कारण निश्चित ते निश्चित मी त्यांना ऑफर दिली, सर 2 निर्माते कॅटेगरीत, मी पण निर्माता आहे, तुम्ही निर्माता, त्यात राहा, नसेल तर दिग्दर्शक कॅटेगरीत राहा, नसेल तर अभिनेतामध्ये राहा, आम्ही तुम्हाला बिनविरोध निवडून आणू, पण तुम्ही हा वाद मिटवा. पण त्यांना माहिती मेघराज भोसलेच्या अंडरमध्ये अध्यक्ष कोण, मेघराज भोसले होणार. पण त्यांना हित करायचं नाही कॉमन म्हणून. जो म्हणतो ना महामंडळ असं, महामंडळ बंद पडलं, महामंडळ असं झालं तसं झालं, हातवारे करून, अरे या ना मग तुम्ही, बाबा चला मेघराज करतोय ना काम, पूर्ण वेळ करतोय. तुम्ही शूटिंगमध्ये गेला 6-6 महिने येत नाही, हिंदीला वगैरे गेला, महामंडळाला तिकडे जगले मेले, त्यांचा पगार झाला, काय झालं प्रॉब्लेम कोणी बघत नाही. अध्यक्ष म्हणून कोणाचे फोन उचलत नव्हता तुम्ही, काही नव्हता. तसं नाही ना, मी मोकळ्या ना, मग करून द्या ना. मोठं मन असं अरे मेघराज करा, चला आपण बिनविरोध करू, आम्ही पाठीचे. हा दम नाही, कारण त्यांनी खुर्ची बसून फायदा तर घ्यायचा आहे, पण काम करायचं नाही. पण आता ते सोडा, म्हणजे पाटकर सोडा, पण नवीन लोकांना संधी दिली गेली पाहिजे, नवीन लोकही या प्रवाहात यायला पाहिजे, पदाधिकारी व्हायला पाहिजे, असं नाही का वाटत? आणि त्या दृष्टिकोनातनं काय प्रयत्न आहेत? नाही, निश्चित. आता आमचा पॅनल आता 2 दिवसात तुम्हाला दिसेलच सगळं. आम्ही बऱ्याच नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे की त्यातून त्यांनी काम करावं. त्यातलाच प्रकार होता ना, नीलमताईंसारख्यांना आम्ही आणलं, पण 2 दिवस झालं बघताय कसं त्यांच्यावर अटॅक केला जातो. काय एखाद्या लेडीची काय चूक आहे,
अभिनेत्री म्हणून ती पहिली आली का उदय सामंतांच्या मिसेस म्हणून आल्या? अभिनेत्री म्हणून इतक्या वर्ष आहे. त्यांचं नाव सुद्धा नीलम शिर्के रजिस्टर आहे. नीलम शिर्के सामंत नाहीये किंवा नीलम उदय सामंत नाहीये. तर हे सुद्धा हे समजून घेत नाही. त्या बाईवर एवढं टार्गेट केलं 2 दिवस झालं. अवघड गोष्ट झाली. पण नीलम शिर्के सावंत तुम्हाला अध्यक्ष म्हणून चालले असते? निश्चित करून द्या. अजिबात चालले असत्या. काही प्रॉब्लेम नाही. का होऊ नये? जर एखादी करतो लेडी करत असेल, पण मी सांगतो अशी कुठलीही अट नव्हती त्यात येताना. आणि ताई अशा म्हटल्या की मला ऍक्च्युली वेळच नाहीये, पण म्हटलं ताई या, तुमची जी कामाची पद्धत आहे, ऍक्टिव्हिटी आहे, तर निश्चित या. उदय जर त्या म्हटल्या असत्या आणि आमचे निवडून आलेले 17 संचालक म्हणले असते की नाही नीलमताईंना करा, परंतु आम्ही असं ठरवलं की यावेळेचा अध्यक्ष डिक्लेअर करायचा नाही, कारण सर्व पक्षी आपण लढतोय, एकत्र लढतोय. म्हणजे सर्व पक्षी म्हणजे सर्व गटातले, आमच्या इथं पक्ष नाही कुठला, पण सर्व गटातले, तर आपण आत्ता अध्यक्षपद डिक्लेअर करायला नको. पण सर्वांना माहिती आहे अध्यक्ष कोण होणार आहे, तर मेघराजे भोसलेच होणार आहे. मीच निवडलेला पॅनल आहे. सर्वांनी सांगितलं तुम्हीच निवडा, मीच निवडलेला आहे. असं डोक्यात असतं तर नीलमताई म्हणले असते नाही नाही मी पॅनल बनवते. त्यांच्याही मनात काही नव्हतं. त्यांनी सांगितलं मला एवढी मोठी जबाबदारी जमणार नाही, मला शिकून द्या, पहिलं बघून द्या काय आहे. ह्या पण गोष्टी आल्या. पण निव्वळ बदनामी करण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं केलं आणि हे चांगलं नाहीये. एखादी अभिनेत्री, ती कर्तृत्ववान अभिनेत्री, तिच्या असण्यानं महामंडळाचा निश्चित फायदाच झाला असता. तर अशा अभिनेत्रीला तुम्ही त्रास देऊन बाहेर काढायचा प्रयत्न करताय. तिथं उदय सामंतांचं नाव घेताय, सरकारचा हे करतोय ते करतोय, असं म्हणजे दिशाभूल करताय तुमचा पैसा हे करण्यासाठी. आता काय स्टेटस आहे बरं पॅनलचं किंवा याचं काय म्हणजे आता आज नेमकं छाननी चालू आहे. छाननीमध्ये काय होतं बघू, त्यानंतर पॅनल ठरल. आणि बऱ्यापैकी असं मला वाटतंय की आमचं स्ट्रॉंगली चांगलं पॅनल तयार होतंय. त्यामुळे आपोआप हे बिनविरोध होईल असं वाटतंय. म्हणजे परत बिनविरोध झाली तरी कोणीतरी दमदाटी केली असं आहे. त्यामुळे आम्ही तर कुणाला फोनही करत नाही, मीही करत नाही. बरं. बाबा तुला राहायचंय राहा, शुभेच्छा. कित्येक आता पुण्यातल्या लोकांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे. त्यांचाच मला फोन येतोय, भैया काय करू? मी म्हणतो बाबा तुला जे वाटेल ते कर. तुझ्या तयारी असेल लढायची, तेवढा खर्च करायची, ते फिर, सगळ्यांना भेट. 3,500 लोक काही एका ठिकाणचे नाही आहेत, एका आपल्या वॉर्डमधले नाही आहेत, तर ते महाराष्ट्रातले आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांचा नंबर काढणं, त्यांना भेटणं हे सोपं आहे का? आणि परत त्यानंतर तू वेळ देऊ शकतो का? एवढं करून होणार का? असे नाही. त्यामुळे आम्ही जे 14 आता 2 तर आमचे बिनविरोध आले. पण माझ्या पॅनलमधले आनंद शिंदे हे संगीत पार्श्वगायनमध्ये उभा होते, त्यांच्या विरोधात कुणी उभा राहिलं नाही. विजय खोचीकर हे सातत्याने आमचे 2 वेळा संचालक आहेत, तेही बिनविरोध आले. आणि अजून 4-5 सीट आमच्या फक्त एकच आहे फॉर्म त्या कॅटेगरीत. तर त्यामुळे कदाचित ते त्यांना माहिती हे येणार फिक्स आहेत आमचे अजून 5. 8-10 लोक तर आलेच जमा आहेत बिनविरोधमध्ये आतापर्यंत, म्हणजे फॉर्म घेतोपर्यंत. तोपर्यंत बाकीच्यांना बुद्धी सुचली तर 17 जागा बिनविरोध होतील आणि अध्यक्ष तुम्हीच होणार असं वाटतंय. ते 17 लोक ठरवतील. हे काम बघून सर्व म्हणतात की आम्हाला एवढा वेळ देता येत नाही, आणि मी पूर्ण वेळ काम देतो. मी सर्वांना घेऊन बरोबर चालतो. माझ्याकडे कुठल्याहीच, मी तुम्ही महामंडळ बघा, नाट्य परिषद पुणे बघा, बालगंधर्व बघा, लोकल लावणी बघा, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया बघा, कुठल्याही संस्थेला माझ्याबाबत चौकशी करा. मी सर्वांना घेऊन चालणारा माणूस आहे. पूर्ण वेळ आपल्याला जमत असेल तर जबाबदारी घेणारा माणूस आहे. मी असं फक्त पदासाठी घ्यायचं आणि मनमानी करायचं असं कधीच नाहीये. पण जे लोक अशा कृतीला सुद्धा त्याला वेगळं वळण देऊन काहीतरी माझ्या आरोप करत असेल, तेही मी सहन करू शकत नाही. कारण तेवढं आमच्या रक्तातच आहे. कारण असं नाही चालत आम्हाला की खोटं करायचं की मर्यादा असते. विजय पाटकरांना काल जी मी बोललो, मलाही वाईट वाटलं रात्री. अरे नव्हतं बोलायला पाहिजे, आपण फारसी नाही म्हणत, 2-3 शब्द आपले गेले चुकीचे. पण त्या माणसाला त्यातून जर बुद्धी सुचली ती तू पुढे ते व्यवस्थित बोलतील. त्यांनी जर माझी लाज काढली काही कारण नसताना, प्रूव्ह करावी ना की असं असं केलं, तर मी निश्चित त्यांचे सगळे काढणार. मग त्यामुळे मी सगळ्या गोष्टीपर्यंत गेलो. बाकी मला वाईट वाटलं. मी शेवटी बोललीच होतं की नाही, मी त्यांचा रिस्पेक्टच करील कधी भेटल्यावर. विजय सर शिवाय मी बोललो नाही कधी. मी या म्हणून मी 2दा फोन केला त्यांना. एवढं करून तुम्ही जर असं करत असला आणि मीडिया समोर काही गरज नव्हती ना. हा विषय त्यांनी सुरुवात केली.
नाही, आणि तो खूपच खालच्या पातळीवरती गेला. तो जायला नको होता. हं. खरं तर कुठलीही निवडणूक असेल किंवा राजकारण असू दे, अशा सगळ्या गोष्टी घडत असतात. हो. अलीकडच्या काळामध्ये काय झालं की या सगळ्याच म्हणजे संस्था ज्या आहेत, म्हणजे स्वायत्त संस्था एका अर्थाने, मग महाराष्ट्र साहित्य परिषद असू द्यात, नागपूर साहित्य संघ असू द्यात, किंवा आणखी अगदी डॉक्टरांचं काय हो, मेडिकल असं काउन्सिल ऑफ सगळं. महाराष्ट्र, तर त्या प्रत्येक ठिकाणी राजकीय हस्तक्षेपाचे प्रकार हे दिसून आले. हा, आणि हा, हा. त्यामुळे तोच प्रकार महाराष्ट्र अखिल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बाबतीत घडतोय की काय, असं या नाही, ठिकाणी अजूनपर्यंत तर खरं सांगतो कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही. हे आपले पैसा. आता उद्या मी म्हणायचो की मी पडायला लागलो नाही, मग पुढच्यांनी राजकीय दबाव टाकला. माझ्यात दम नाही, मला कॉन्फिडन्स नाही मी निवडून येण्याचा, म्हणून मी काही ते कारण सांगणार. आता कार्यकर्ते त्यांना बोलायला लागले की नाही तुम्ही आम्हाला फसवलं का? मग तुम्ही का 10 वर्ष मेघराज भोसले खोटारडा आहे, त्यांनी भ्रष्टाचार केला, हे केला ते केला, एक प्रूव्ह करू शकला नाही तुम्ही. तुम्हीच 10,75,000 तुम्हाला चॅरिटी कमिशनरनी 2दा दोषी ठरवलं. 2दा 10,75,000 सगळ्या यांनी भरा ताबडतोब यांच्यावर जप्ती आणा. त्यानंतर हे हायकोर्टात गेले, हायकोर्टाने यांना पैसे भरायला सांगितले. एवढं असताना तुम्ही मला कसं शिकवा? म्हणजे हे हास्यास्पद आहे की अशा लोकांनी, त्यांना माहित होतं आज स्कुटनीमध्ये तोच वाद चालू आहे. या माजी संचालकांपैकी 4 संचालक दोषी आहेत त्यात. हे कसे संचालक होऊ शकतात ज्यांनी तुम्हाला चॅरिटीने पैसे भरावे महामंडळात असा आदेश दिला, हायकोर्टाने सांगितलं पैसे भरायला, तर परत तुम्ही संचालक पदासाठी उभा राहताय. आज गोंधळ चालू आहे तोच कोल्हापूरमध्ये. बरोबर आहे. आणि हा गोंधळ सुरू आहे म्हणूनच ही निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरली आहे. महत्वाचं म्हणजे हे सगळं घडत असताना चित्रपट महामंडळाची बदनामी होऊ नये याची खबरदारी सगळ्यांनाच घेणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. येत्या 7 तारखेला ही निवडणूक आहे, 7 जूनला. त्याच्यानंतर हा निकाल येईल. निकालात काय कुणाचा विजय होतो, कुणाचा पराभव होतो हे आपल्याला कळेलच. तुर्तास हा वाद अधिक वाढू नये अशी अपेक्षा आपण या निमित्ताने व्यक्त करूयात. आणि सगळ्यांनाच म्हणजे मेघराज राजे भोसले असल्यात आणि त्यांच्यासोबत उभे असलेले सगळे 60 उमेदवार सगळ्यांनाच या निमित्ताने शुभेच्छा देऊयात. आपण स्टुडिओमध्ये आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच सर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.